तर सामन्याला सुरुवात दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आपण समालोचक कक्षामध्ये यायचे। पहिला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथं आणि पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज। पहिल्या चेंडूवर मात्र ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता, प्रणय पहिल्या चेंडूवर मात्र एक मोठा फलंदाज बाद करतोय। शुभम खातं उघडता आला नाही स्वतःचं आणि संघाचं, 0 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय गंगामाता गोंदिवली संघाचं। क्रमांक 3 वर येतोय फलंदाजी करण्यासाठी। आता मात्र पाहतोय आपण फलंदाज रितेश। यावेळेस मात्र पूल केलेल्या चेंडूला ठीक आमच्या समोर 4 धावांसाठी। चौकरांनी खातं उघडलं गेलं फलंदाज पप्पा यांच्याकडून। यावेळेस मात्र चांगल्या लेतूरचा चेंडू होता, फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, छान वापसी करतो गोलंदाज। निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर ती 4, 1 बाद। यावेळेस पाहता स्वीप करण्याचा प्रयत्न होता, गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीचा लोअर फुलटॉस चेंडू होता। अडीजित बंद्यामध्ये कालेड संघाचे खेळाडू दिलीप यांच्या बाईकची चावी हरवली, जर कोणाला सापडली असेल आपण समालोचक कक्षामध्ये आणायचे। यावेळेस पाहता चांगला फटका आहे आणि बाहेर जाणार काय पाहायचं, काय इशारा होतोय पंचाकडून, षटकार। साई स्पोर्ट खारबावसाठी आणि खास सीएम चषकासाठी पाहतोय आपण की कार्तिक चौधरी यांच्याकडून साई स्पोर्ट खारबावला शुभेच्छा, धन्यवाद कार्तिक। सज्ज होतोय गोलंदाज, यावेळेस पात्र कडक फटका आहे, फुल पॉवरफुल आणि चेंडू मात्र दूर जातोय, षटकार। ही आस नवी, ही जिद्द नवी। हॅलो हॅलो तत्पुरी आताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारतीय जनता युवा मोर्चा तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सुकेशजी डाकी साहेब यांचा स्वागत आणि सन्मान सत्कार सोहळा इथे संपन्न होत आहे। स्वागत करतायत भारतीय जनता युवा मोर्चाचे भिवंडी तालुका ग्रामीणचे अध्यक्ष निलेश गुरुनाथ गुरव साहेब। स्वागत केलं जातं सुकेशजी डाकी साहेब, युवा नेते भारतीय जनता युवा मोर्चा। पाहू शकता आपण सन्माननीय सुकेश डाकी साहेबांचं स्वागत आणि सत्कार करताना या स्पर्धेचे शिल्पकार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे हॅलो अध्यक्ष तसेच आपल्यामध्ये उपस्थित असलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे युवा नेतृत्व निलेशजी पाटील साहेब यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जातोय। स्वागत आणि सन्मान करतायत भारतीय जनता युवा मोर्चा। युवा मोर्चा भिवंडी तालुका उपाध्यक्ष यांचा स्वागत आणि सन्मान सोहळा संपन्न होत आहे। निलेशजी गुरव साहेब यांच्या हस्ते युवा नेतृत्व
भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष नंदन छत्रपती पाटील मॅन फ्रॉम काल्हेर यांचा स्वागत आणि सन्मान केला जातो. पुनश्च एकदा सीएम चषकच्या या कला आणि क्रीडा महोत्सवामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. ओव्हर टू पवार सर. यावेळेस मात्र पाहायचे की वाईटचा इशारा येतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू होता. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 17. वेलकम आगमन होतो ना. आणि मी पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी माईक देतोय सुभा धुमालकडे. धन्यवाद सुनील पवार. दुसरे षटक मार्गस्थ आहे भूषण. दुसरे षटक आता आलतोय. यावेळी मात्र क्लीन बॉल, चेंडू ब्युटिफुल. निश्चितच गाडीची चावी कोणाला मिळाली असेल तर कॉमेडी बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे. बदलामध्ये कालेर संघाचे खेळाडू शरद पाटील यांची गाडीची चावी हरवलेली आहे. कोणा दिलीप पाटील यांची चावी हरवलेली आहे. यावेळी मात्र लॉप केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फाटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू होतो सीमारेषे पार. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू थोडासा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या होते ते 22. सुरू असलेला सामना आपण पाहतोय गंगामाता गुंदवली विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. यावेळी मात्र खोदून काढलेला फटका आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न डीप मध्ये चेंडू झेपावतोय. मिड ऑन रिजनला चेंडू फील करतोय. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी. एका धावेने धावसंख्या वाढते. गुंतवली संघाची धावसंख्या एका धावेने वाढवून होते ती 23. मैदान क्रमांक 2 जो सामना सुरू आहे त्यामध्ये वीरतानाजी दापोडे बी या संघाला 7 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांचा वाईटचा इशारा येतोय. भरकटलेला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज भूषण याच्याकडून. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 24. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक भूषण राईट आर्म द विकेट. बॅटची एज आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज हरीच्या रूपाने बाद होतोय गंगामाता गुंदवले या संघाचा. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता बॅटचं चुंबन घेऊन चेंडू मोनिश तर याच्या हातामध्ये विसावला होता. आपल्यामध्ये आगमन होत आहे निलेशजी भोईर साहेब तसेच प्रशांतजी पाटील साहेब. कैलासजी पाटील साहेब आणि सर्व प्रमुख मान्यवरांचं आपण पाहतो. निलेश भोईर चिटणीस भारतीय जनता युवा मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण तसेच प्रशांतजी पाटील साहेब आझाद हिंद सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच सर्व प्रमुख मान्यवर
यांचं सीएम चषकच्या कला क्रीडा महोत्सवाच्या क्रीडानगरीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा तसेच विद्यमान तालुका अध्यक्ष निलेशजी गुरव यांच्या वतीनं हार्दिक स्वागत ओव्हर टू धुमाल सर. धन्यवाद स्वप्नील ठाकरे. गोलंदाजीमध्ये मार्कवर अक्षय येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. यापुढील सामना आईदेवी वडुणकर विरुद्ध गुड बाईक केवणेदेवे. दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे की आपण नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे संघनायक आईदेवी वडुणकर आणि गुड बाईक केवणेदेवे. यावेळी एक मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. चांगला प्रयत्न, मात्र कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. निश्चितपणे दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहिले होते, कॉलिंग करता आले नव्हते दोन्ही क्षेत्ररक्षकांना. करण आणि प्रणय तिथे पोल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो यशाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 26-26. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तीन फलंदाज बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. गंगामाता गोंदवली संघ आपण पाहतोय नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. यावेळी अप्रतिम चेंडू सरळ निघून जातोय हे शेच्या हातामध्ये. अशाभूत नजरेने पाहिलं होतं फलंदाजाने पंचांकडे, मात्र पंच अतिशय अनुभवी पंच आहेत, आपल्या निर्णयावर ठाम. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सुरेश दलवे आणि स्क्वेअर लेगचे पंच हेमंत ठाकूर. आईदेवी वडुणगर संघाचा संघनायक आणि गुड बॉय केवणेदेवी संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सीएम चषक 2018 आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र जोरदार अपील, मात्र पंच पुन्हा एकदा सहमत नाहीत. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एक बायचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या हळूच पुरुष शकते. गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या एका धावेने वाढून होती ते 27. यानंतर सामना आई देवी वडुणकर विरुद्ध गुड बाईक केवणेदेवे, त्यानंतर गावदेव वेल विरुद्ध काजल स्पोर्ट्स पूर्णा. गंगामाता गोंदवली विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामधील आपण सामना पाहतोय. यावेळी बॅकफुट जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. प्रणयाचा चांगला प्रयत्न तिथं आपल्याला पाहायला मिळत आहे डीप स्क्वेअर लेगला. निश्चितपणे आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या सिंगल ओढून होते ते 28. यावेळी शरीरापासून हा दूर फटका खेळला होता मिडविक रिजनकडे. चांगलं क्षेत्ररक्षण ओरतृजोपणे आणखीन एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक धाव पूर्ण करतात फलंदाज. जिथे एक धाव होते तिथे 2 धाव पूर्ण केले जातात आणि 2 धावीने गोंदवली संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ते 30. ग्राउंड क्रमांक 2 वर दापोडे बी संघाने विजय संपादन केलेला आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे समीर. हे आपण VIP डायचं दृश्य पाहू शकता. नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. कमिंग सून एक मेगा विना पाहायला मिळणार आहे 26 फेब्रुवारी ते 5 मार्च 2019 सिद्धिविनायक क्रिकेट क्लब तसेच सुकेश डाके आणि निलेश पाटील आयोजित खासदार चषक 2019. हॅलो. तत्पूर्वी आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले निलेशजी भोईर चिटणीस भारतीय जनता युवा मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण यांचा स्वागत आणि सन्मान आदरणीय अध्यक्ष निलेशजी गुरव साहेब यांच्या हस्ते
दिनेशजी भोईर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान निलेशजी गुरव साहेबांना विनंती असणार आहे. दिनेशजी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. स्वागत आणि सन्मान सोहळा संपन्न होतो. स्वागत करतायत निलेश यांचा स्वागत आणि सन्मान करायचा. स्वागत आणि सन्मान केला जातोय कैलासजी घरत साहेबांचा. पुनश्च एकदा या सीएम चषक कला क्रीडा महोत्सव मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. ओव्हर टू धुमाल सर. धन्यवाद स्वप्नील ठाकरे. मैदान क्रमांक 2 वर सामना जिंकलेला आहे वीरताना दापोडे बिया संघाने. यावेळी मध्ये बॅकवर्ड जाऊन चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये टोलवलं गेलेलं आहे. चांगला प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र अडू शकणार नाही सीएम चौकार. धावसंख्या चौकारीने वाढते. धावसंख्या 4 ने वाढवून होते ती 34 लॉस फॉर द 3 विकेट. शेवटचे षटक मार्ग असते. शेवटचे षटक हाताळतो गोलंदाज केतन. साई स्पोर्ट्स खारबा विरुद्ध गंगामाता गुंदवले सीएम चषक 2018 मधील हा सामना. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढवून होते 35. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहत आता क्रिकेट आयुष्यमान भारत सेम चषक 2018 देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव सेम चषक कवाड सकाराम महाराज यांची ही पावन भूमी आणि या नगरीमधून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. ऐतिहासिक स्पर्धा, ऐतिहासिक गाव आणि ऐतिहासिक पर्सनॅलिटी सन्मान्य निलेश गुरव साहेब या स्पर्धेचे शिल्पकार देवेश पाटील साहेब, पप्पू खंडगले साहेब, योगेश भोईर साहेब, भाजप युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण आणि मित कुमार कवाड यांच्या माध्यमातून हा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. यायला मोठा फटका हो हो एवढा या कडक फटका आपण पाहतोय. फलंदाजाचा सरळ चेंडू सीमाच्या बाहेर षटकार. पाहू शकता आपण अतिशय चांगला अप्रतिम शॉट खेळला गेला. षटकार उचलू करताना 27 धावसंख्येवर फलंदाजी करताना पप्प्या यांनी एकाकी किल्ला लढवलेला आहे. कारण गंगामाता गोंदवली संघाचे इतर सर्व फलंदाज स्वस्तामध्ये बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या वेगाने वाढून झाले ते 41. याला सुवर्ण संधी आहे. जर आपण षटकरांची हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक रोहित पाटील यांच्याकडून. यावेळी मात्र फुलटाच चेंडू सरळ निघून जातोय मोनिश याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला तरी रोहित पाटील याच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. फ्लायटेड डिलिव्हरी एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या लेग बायचा इशारा. एका धावेने
गोंदवली संघाची धावसंख्या झाली ते 42 आणि 43 धावांचं लक्ष आहे साई स्पोर्ट्स खारबा या संघासमोर. आईदेवी वडूनगर संघाचा संघ नायक आणि गुड बाय केवणी देवी संघाचा संघ नायक नाणेफेकसाठी यायचं आहे. नाणेफेकसाठी निश्चित मित्रांनो ज्यांचा मेगा इव्हेंट आपण पाहणार आहोत 26 फेब्रुवारी ते 5 मार्च 2019 खास पारितोषिक खास आकर्षण असणार आहेत. प्रथम पारितोषिक 11 बाईक व भव्य दिव्य खासदार चषक, द्वितीय पारितोषिक 5 बाईक व भव्य दिव्य खासदार चषक, तृतीय पारितोषिक 1 बाईक खासदार चषक, चतुर्थ पारितोषिक 1 बाईक खासदार चषक. या स्पर्धेचं खास आकर्षण भिवंडी, कल्याण, ठाणे आणि रायगड ग्रामीण मधील बलाढ्य संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सुकेश डाके आणि निलेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. गुड बाय केवणी दिवे आणि आईदेवी वडूनगर या दोन संघांचे संघनायक माझ्या समवेत आहेत. उज्ज्वल आणि सूरज. खासदार चषक कमिंग सून आणि त्या चषकाचे 2 शिल्पकार आमच्यामध्ये उपस्थित झालेले. गेल्या वर्षी अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या दोघांच्या शुभ हस्ते निश्चितपणे नाणेफेक केली जात आहे. नाणेफेक जिंकलेले आई वडूनगर संघाच्या संघाने दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेक जिंकलेले उज्ज्वल, आपण नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समूल संघ एक चांगला संघ आहे. गुड बॉय केवणी दिवे ज्या संघाने गुड परफॉर्मन्स अनेक वेळा केलेला आहे. आपल्या नगरीमध्ये आपण सोनोई वडूनगर संघाने जो चषक आयोजित केला त्या चषकामध्ये हा संघ रनर्स ठरला होता. एक चांगला संघ म्हणून नावारूपाला आलेला आहे. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील तुझ्या सहित की ही कामगिरी बजावतील? धीरज आणि अशोक. सीएम चषक 2018चा हा देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव आणि निश्चितच सखाराम महाराजांची पावनभूमी असलेल्या कवाड नगरीमध्ये हे आपण या महोत्सव पाहतोय. तर या महोत्सवाविषयी या आयोजनाविषयी काय वाटतंय? खूप सुंदर आयोजन आहे आणि आयोजकांना धन्यवाद देतो की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हाडलेले आहेत. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते असे फलंदाज असतील? 0 मिनिटां कमाल अक्षय मडवी यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बऱ्याच वेळेला केलेली आहे. निश्चितपणे सोनोई वडूनगर चषकामध्ये बेस्ट बॅट्समन ठरला होता. सर्वाधिक धावा त्या फलंदाजाने फटकवल्या होत्या. अक्षय मडवीसह असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? सागर आहे, संदीप आहे, पंकज, समीर. सीएम चषक 2018चा हा भव्य दिव्य महासोला काय वाटते या आयोजनाविषयी? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. इथं आम्हाला खेळण्यास चान्स दिली त्याने धन्यवाद करतो. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर नाणेफेक झालेले, नाणेफेक जिंकलेले आहे. आयदेवी वडूनगर संघाचा संघनायक उज्ज्वल याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने गुड बाय केवणी देवी संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. टॉस बॉक्स मधून घेऊन जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज होतात माझे सगळे समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर पाहतोय आपण जे आव्हान ठेवलेलं आहे सामना जिंकण्यासाठी, तब्बल 43 धावाचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. तर इशारा येते सामन्याला सुरुवात. सामना सुरुवात होते. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकर फलंदाजचा प्रणय आणि नॉन स्ट्रायकरला भूषण. प्रणय पाटील आणि भूषण कारभारी. पहिलाच चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न अराउंड लेग आणि त्रिफलाबाद. मोठा मासा गलाला लागतोय. बडी मछली जाल में फसती होती हुई वंडर बॉय पर खारबाव प्रणय पाटील याची खेळी संपुष्टात.
मॅन इन फॉर्म प्रणय पाटील हा मोहरा गारद होतोय कारभार संघाचा. निश्चितपणे गोलंदाजाने आता मात्र गुंदवली संघाचं मनोधैर्य वाढलेलं असणार आहे, कारण प्रणय पाटील यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये सिटी क्रिकेटमध्ये या फलंदाजाने अर्धशतक झलकवलेलं आहे, तसेच ग्रामीण क्रिकेटमध्ये या फलंदाजाने अर्धशतक झलकवलेलं आहे. मात्र सीएम चषकामध्ये पहिल्याच चेंडूचा सामना करताना बहादूर पॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज वन डाऊनला खेळण्यासाठी अक्षय येतोय. अक्षय याला बढती दिलेली आहे. पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर जास्तीत जास्त वेळा बाद होणारा फलंदाज जर बघायचा झाला तर हा दुर्दैवी रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचे ॲडम गिलक्रिस्ट या फलंदाजाचे नावे आहे. ॲडम गिलक्रिस्ट हा सर्वात जास्त वेळा पहिल्या चेंडूवर बाद होऊन पॅलमध्ये परतला होता. तर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जास्तीत जास्त वेळा पहिल्या चेंडूवर बाद करणारा फलंदाज आहे तो, गोलंदाज आहे तो श्रीलंकेचे चॅम्पियन वासने प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या फलंदाजाला पहिल्याच चेंडूवर बाद करण्यात पराक्रम केलेला आहे. यावेळी बॉलर बॅक ड्राय चांगले क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज परेश याच्याकडून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण बघतोय. परेश पूर्णपणे आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना, कारण पहिल्याच चेंडूवर अराउंड एक त्रिफला बाद केलेला आहे प्रणय यास. नवीन फलंदाज आपण बघतोय अक्षय. साई स्पोर्ट्स कारभार संघाने यंदा सिटी क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलेला आहे आणि ग्रामीण क्रिकेटमधील एक बलाढ्य संघ संबोधला जातोय. पाहूया या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी करतोय. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये आउटफील्ड थोडंसं खराब, परिणाम स्वरूप चेंडू थांबला जातोय. सीमाच्या लगत चेंडू फील करून फेकी केला जातोय. तोपर्यंत एकच धाव पूर्ण करतात फलंदाज. खातं उघडलं गेलेलं आहे अक्षय याचं आणि खारबाव संघाचं आहे. आउटफील्ड खराब असल्यामुळे आपण पाहिलं होतं की चेंडू थांबला होता. परिणाम स्वरूप फक्त एकाच धावे समाधान मानावं लागतंय. एका धावेने अकाउंट ओपन झालेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचं. परेश पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळतोय. सामनाकर फलंदाज भूषण. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला, मात्र वाईड थ्रो. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 3. भूषणही आपलं खातं उघडतोय. माझ्या समोर आज आपण व्हॉइस ऐकतोय, आवाज ऐकतोय पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार याचा. यावेळी मात्र करारा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फक्त एकच धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 4. त्रेचाळीस लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय साई स्पोर्ट्स कारभार संघ. यावेळी अप्रतिम चेंडू गुडलेन स्पॉट वर चेंडू फिच होऊन यशाच्या हातामध्ये स्थिरावला होता. एका चांगल्या षटकाची समाप्ती होती. पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण बघतोय परेश पाटील याच्याकडून. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1-4. बाद होणार फलंदाज प्रणय पाटील हा बाद होऊन पॅलूमध्ये परतलेला आहे. पहिल्याच चेंडूवर 0 धावसंख्येवर बाद होऊन डगवाटच्या आश्रयाला. भूषण आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. भूषण खेळतो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर, अक्षय खेळतो आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या 1-4. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार होता ऐदेवी वडुणकर विरुद्ध गुड बॉय केवणे दिवे या 2 संघामध्ये. आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना काजल स्पोर्ट्स पूर्ण विरुद्ध गावदेवी वेले. दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज रोष येतोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे, कारण 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे. पहिल्या षटकासाठी आपण 6 मिनिटं खर्च केलेले आहेत. रोष येतोय गोलंदाजी मार्ग सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज भूषण.
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, चेंडूवाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल, मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. निश्चितपणे नो चेंडू आणि जीवदान मिळतं भूषण यास. तोपर्यंत 2 धावा पूर्ण प्लस नोची एक, अशा प्रकारे 3 धावा साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या 3 ने वाढून होती ते 7. जरेमरी अलिमगड संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. रोष सामना फलंदाज भूषण. यावेळी एक मोठा फटका, ये तो जाएगी साजन के घर. धावसंख्या 6 ने वेगाने वरते, मुसळून वरते. धावसंख्या 6 ने ओढून होते 13. खारबाव भूषण कारभारी आपण पाहतोय. वंडरबॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील याला मात्र आज विशेष काही करता आलं नाही. पूर्णपणे मदार असणार आहे. भूषण कारभारी कशा प्रकारे फलंदाजी करतो याच्यावर. रोहित गोलंदाजी मार्कवर राईट मोड द विकेट. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. रिव्हर्स फटका, अप्रतिम फटका आपण बघा. कार्पेटच्या सहारे गोळीच्या वेगाने चेंडू जातोय कव्हर रिजन मधून सीमारेषा पार शियम चौकार. खारबाव भूषण कारभारी ऑन द फायर, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या वेगाने ओढून होते 23. 43 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय. केवळ 20 धावांची आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा वाळा फ्लॅट 6. इसे कहते हैं मौका भी दिया और छक्का भी दिया. ठिकाणी ओढवते 29 आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. यावेळी मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स फटका आणि यावेळी थर्ड मॅन रिझर्व मधून चेंडू सीमारेषा वाळा सीएम चौकार. भूषण कारभारीचं वादळ आपण घोंगावताना पाहतोय कवाड्या ग्राउंडवर. केवळ 10 धावांची आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. भूषण कारभारी आणि मात्र अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. खरपूस समाचार घेतलेला आहे गोलंदाज रोष याचा. आक्रमक फलंदाजी करताना भूषण कारभारी, रोष स्टेप आउट झाला होता मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. डीप मिडॉनला चेंडू जोपर्यंत अडवतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात. एका धावेने खारबाव संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढवून होते ती 34. दिवेश गुरव आणि संकेत गुरव यांच्याकडून साई स्पोर्ट्स खारबाव संघाला ऑल द बेस्ट आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते. कारण खारबाव भूषण कारभारी यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. जय तो गोलंदाजी मार्क आणि
यावेळी भूषण कारभारी याची केली पाहूया फिनिशर बनतोय का. निर्धाव चेंडू हात आलतोय पूर्णपणे बीट केलं होतं चकित केलं होतं भूषण यास. यावेळी मात्र अराउंड लेग आणि त्रिफलाबाद स्वतःला यार करून घेतलेला आहे भूषण याने. दुसरा फलंदाज भूषण कारभारीच्या रूपाने बाद होतोय साई स्पोर्ट्स कारभार संघाचा. दुसऱ्या मैदानावर जो सामना झाला होता त्यामध्ये वीर तांड्याची दापोडे बी संघाचा वीर फलंदाज समीर हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. समीर आपण पुढे यायचं आहे. समीर आपण पुढे यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स गोलंदाजी केली होती. समीर आपण लवकरात लवकर पुढे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड सन्मान्य प्रशांत पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते समीर यास मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. बाला कारभारी यांच्याकडून साई स्पोर्ट्स खारवा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी एक मोठा फटका चेंडू आउट ऑफ द पार्क श्याम षटकार. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय खारबाव संघाकडून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज सचिन आपण पाहतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 40. 3 धावांची आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला विजयासाठी. 7 चेंडू शेष आहेत आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पेस थोडासा गतीमध्ये परिवर्तन यावेळी पाहायला मिळाला होता. लेग बायच्या रूपाने एक धाव पूर्ण करतात फलंदाज. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 41. गोलंदाजी मार्गावर संदीप येतोय. 6 चेंडू आणि केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामधील विजय संघ आणि जरीमरी अलिमगर या 2 संघांमधील सामना हा मैदान क्रमांक 2 वर खेळला जाणार आहे. त्यानंतर या मैदानावर आपण ऐदेवी वडुनगर आणि गुड बॉय केवणीदेवी या 2 संघांमधील सामना पाहणार आहोत. आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना गावदेवी वेल विरुद्ध काजल स्पोर्ट्स पूर्ण. यावेळी स्लोअर डिलिव्हरी होती. अशा प्रकारे विजय फटका विजय संपादन केलेला आहे तो साई स्पोर्ट्स खारबाव संघाने. अभिनंदन साई स्पोर्ट्स खारबाव. स्पेशली अभिनंदन महेंद्र पाटील साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे सर्व हाडलग गंगामाता गोंदवली. लगेच साई स्पोर्ट्स खारबाव संघाने मैदान क्रमांक 2 वर जायचं आहे. जरीमरी अलिमगर विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव हा सामना आपण तिथे पाहणार आहोत. आणि इथे ऐदेवी वडुनगर गुड बॉय केवणीदेवी या 2 संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. पराभूत संघाचा संघ नाही आपण पुढे यायचं आहे कारण आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे.
आपल्या सहभागाबद्दल आपल्याला प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. 12 प्रमाणपत्र सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी असणारी प्रमाणपत्र आपणास दिली जाणार आहेत. तसेच विजय संघाचा संघनायक आणि मॅन ऑफ द मॅच खारबा भूषण कारभारी. भूषण कारभारी इज द मॅन ऑफ द मॅच. सामना ठरलेला आहे. भूषण कारभारी, भूषण आपण पुढे यायचं आहे. अभिनंदन साई स्पोर्ट्स खारबाव, अभिनंदन कर्णधार प्रणय पाटील, अभिनंदन महेंद्र पाटील, हाडलक गंगामाता गुंतवली.